बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता यशाला नलू विचारत असते, अरे यशा सांग की शिरा कसा झाला होता. त्याबरोबर यशा म्हणतो चांगला झाला होता. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते, अरे माझ्याकडं बघ की रे यशा, असं कशापायी करायलायस. त्याबरोबर मग आता राजा म्हणतो, एक मिनिट, पहिली गोष्ट आपण घरचं काम करायला काढणार आहे ही गोष्ट इतर कुणाला माहीत नव्हती. आपल्या घरात फक्त आपण चौघच होतो. घरात दुपारी ही गोष्ट ठरली, सुरुवात त्याला ही गोष्ट कळली कशी. त्यावर राजा नलूकडे बघतो. नलू म्हणते भिंतीला बी कान असतात. त्यावर राजा म्हणतो कान असतात की नाही ते ठावं नाही, पण आमच्या घराच्या भिंतीवर एक पाल असतात ते मला ठाव आहे. त्याबरोबर लगेचच नलू म्हणते, ए राजा माझ्याशी नीट बोलायचा, वहिनीशी बोलायची ही कुठली पद्धत आली. त्याबरोबर आता भाण्या चिडतो आणि भाण्या म्हणतो, ए गपे, कोण वहिनी, कुठली वहिनी. लक्षात ठेवा तू आमची काय वहिनी बिनी नाही आहेस, समजलं ना. जर आमच्या दाचं लग्न तुझ्याबरोबर होणार असतं की नाही तर ते कवाच झालं असतं. उगाचच्या उगाच आम्ही आमच्या भावासाठी अशा गावभर पोरी हुडकत राहिलो नसतो, कळलं काय. त्याबरोबर मग आता इकडे खूप जास्त नाराज होते नलू, तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. त्याबरोबर भाण्या म्हणत असतो, उगा आमच्या भावाच्या मागं करू नगस आणि सारखं सारखं इकडे येऊच नगस. त्याबरोबर आता नलू ही यशाकडे बघते आणि यशाला म्हणत असते, तुला याच्यावर काय बी बोलायचं नाही. त्यावर आता यशा काहीच उत्तर देत नाही. मग आता नलू मात्र रडत तिकडनं निघून जाते. आता नलू निघून गेल्यावर मग यशा भाण्याला म्हणतो, अरे कशाला बोलला तू तिला उगाचच्या उगाच. ती फक्त अशी एकमेव पोरगी आहे जी आपल्याबरोबर हसून खेळून बोलते, जी आपल्या चांगला विचार करते. मग त्याबरोबर भाण्या म्हणतो, तेच तर, ती पोरगी आपला चांगला विचार करते नवं, म्हणूनच बोललो मी तिला. उगाचच्या उगाच कशाला खोटी आस लावून ठेवायची तिच्या तरी मनाला. म्हणून मी सांगितलं तिला खरं की ते तसलं तिला वाटायला तसं काय बी होणार नाही म्हणून. का करणार आहेस तू तिच्याशी लग्न, नाही करणार असशील तर सांग की मला तसं. चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊ, सुलू आत्याशी बोलू आणि सगळा विषय संपू, चल चल चल. त्याबरोबर मग लगेचच यशा म्हणतो भाण्या, त्याबरोबर भाण्या म्हणतो, नाही ना करू शकत तू तिच्याशी लगीन, नाही ना. मग उगाचच्या उगाच मला काय बी बोलू नगस, म्या काही चुकीचं केलेलं नाही आहे. त्याबरोबर मग यशाचं तोंड पडतं. राजा म्हणतो, काय रे तोंड का पाडलंयस असं, तुला काय वाटायलं पुन्हा येणार नाही का नलू कधी आपल्याकडं. त्याबरोबर यशा म्हणतो, नाही ना. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे राजा हसतो आणि म्हणत असतो, अरे नलू आहे ती नलू, बघ थोड्या वेळानं बरोबर परत येते की नाही ते, ती काय आपल्यावरती रागवून कुठं जात नसते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आई बाबा गप्पा मारत बसलेले असतात अवनीचे. आई म्हणत असते, खरंच आपली अवनी किती नशीबवान आहे नाही. त्यावर बाबा म्हणतात, हो ना खरंच तिला एवढा चांगला लग्नाच्या आधीपासूनच काळजी करणारा मुलगा जोडीदार म्हणून मिळतो. त्याबरोबर आई म्हणते, अहो त्याच्यावरून आठवलं तुम्ही त्या लोकांसाठी ड्रायव्हर बोलवणार होतात ना, मग त्याचं काय झालं. त्याबरोबर बाबा म्हणतात, हो हो करतोय फोन. तर दुसऱ्या बाजूला इकडे राजा हा निवांत मस्तपैकी हंतरुणावरती पडलेला असतो आणि हंतरुणावर पडून त्याला अवनीचे शब्द आठवत असतात. एक मिनिट विवान, हे बघ चूक तुझी आहे, त्यामुळे उगाच विषय वाढवू नको, सॉरी म्हण आणि विषय संपवून टाक. मग विवान हा तिच्याकडे रागाने बघत होता. विवान तिला म्हणतो की विवान कधीच चुकू शकत नाही. त्यावर अवनी म्हणाली होती, पण तू चुकला आहेस विवान, सॉरी बोल आणि विषय संपव. त्यानंतर राजा आता उठून हंतरुणावर बसतो आणि म्हणत असतो, खरंच आनंदी होण्यासाठी एक कारणसुद्धा पुरे आहे, जर दुःखी होण्यासाठी खूप कारणं असतील तर. आणि मग तो आता स्वतः एकटाच बडबडत असतो, चूक तुझी आहे, सॉरी तू बोल. पैसे ते तू का देशील, पैसे त्यांनी द्यायचे, तू नाही. त्याबरोबर मग आता राजा हे सगळं बडबडतोय. हे बडबडत असताना आता त्याला त्याचा बारका भाऊ बघतो. आता तो लगेचच राजाकडे येतो आणि राजाला म्हणतो, राजादा, ए राजादा, काय काय चाललंय काय बोलायलास काय. त्याबरोबर मग आता राजा हा त्याला म्हणत असतो, नाही काय नाही. त्याबरोबर तो विचारतो, दादा कसला विचार करायला आहेस. मग राजा त्याला सांगत असतो, इकडे. त्याबरोबर तो राजाच्या जवळ येतो. मग राजा त्याच्या कानात बोलतो, गर्लफ्रेंडचा. त्याबरोबर हे ऐकून आता लगेचच तो ओरडत असतो, गर्लफ्रेंडचा. त्याबरोबर राजा त्याचं तोंड दाबतो आणि म्हणतो, गप गप गप, ओरडू नकोस. त्याबरोबर मग आता त्याला त्याचा भाऊ म्हणतो, ती तुझी गर्लफ्रेंड आहे होय. त्याबरोबर राजा म्हणतो, नाही म्हणजे सध्या तरी नाही, आता गर्ल हाय म्हणल्यावर फ्रेंड पण होईलच की. त्यावर मग लगेचच त्याला त्याचा भाऊ म्हणतो, ए गप्रे, अशा कितीतरी पोरी असतात ज्या आपल्याला वाटतात
गर्ल आहेत आपल्या फ्रेंड होतील, तसं नसतंय ते. त्याबरोबर मग आता राजादा म्हणत असतो, होणार रे होणार, तसंच होणार. उगा तू त्या भाण्यासारखं निगेटिव्ह बोलू नका. तुला माहिती आहे आज काय घडलं? आज रस्त्यात पहिल्यांदा त्या पोरीनं माझी बाजू घेतली. हां, माझी चूक नव्हतीच, पण तरी बी आज पवतर कुणी बी माझी बाजू घेतलेली नाही, माझ्यासाठी स्टँड घेतलेला नाही. पण त्या पोरीनं सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली, माझी बाजू मांडली. तुला सांगू, मला एवढं भारी वाटलं. म्हणून मला समजून घेणारी आणि ह्या घराला सांभाळणारी अशीच कोणीतरी पोरगी ह्या घरात येऊ दे एकदाची, असंच मला वाटतंय बघ. मग बघ आपल्या घरातलं सगळं वातावरण कसं बदलून जाईल, सगळं एकदम व्यवस्थित होईल, कळतंय काय? त्याबरोबर मग भाण्या म्हणत असतो, तू म्हणायलायस तसं झालं की नाही समजं तर एकदम बरंच होईल बघ. राजा म्हणत असतो, तसंच होईल, तू काही काळजी करू नगस. आता दोघं भाऊ बोलत असतात. त्यानंतर आता नानांचा फोन राजाला येतो. त्याबरोबर राजा, हा नाना बोला असं म्हणतो. नाना म्हणतात, अरे कधीतरी एका रिंगमध्ये फोन उचलत जा की रे, मालक आहे ना हो मी तुझा. त्याबरोबर राजा म्हणत असतो, हे सांगाय फोन केलताय काय? ठीक आहे मग ठेवतो म्या. त्याबरोबर मग नाना म्हणतात, अरे नाही बाबा ऐकून घे, अरे ते एक ड्रायव्हर हवा होता असा फोन आला होता, म्हणून मग मी तुझा नंबर दिला. त्यावर राजा म्हणतो, मला न विचारता? त्याबरोबर नाना म्हणतात, ठीक आहे बाबा दे तुम्ही दुसऱ्या कुणाचं तरी, मला वाटलं तुला 4 पैसे जास्तीचे मिळतील. त्यावर मग राजा म्हणतो, काय 4 पैसे जास्तीचे मिळतील? मग ठीक आहे जातो मी. बरं नाना मी करतो तुम्हाला नंतर, मला कुणाचा तरी फोन यायला. त्यावर नाना सांगतात, अरे त्यांचाच असेल, उचल. मग राजा ठीक आहे बोलून फोन कट करतो आणि फोन उचलतो. तर समोरून आता अवनीचे बाबा बोलत असतात. राजा म्हणतो, धनराज हियर. त्याबरोबर मग अवनीचे बाबा म्हणतात की आम्हाला ड्रायव्हर हवा आहे म्हणून तुमचा नंबर मिळाला आहे. आम्हाला फक्त नुसती गाडी चालवता येणारा माणूस नको आहे, तर त्याबरोबरच गाडीत बसलेल्या माणसांची सेफ्टी राखणारा माणूससुद्धा हवा आहे. त्यामुळे गाडीत बसलेल्यांची काळजीसुद्धा घ्यायला हवी. त्याबरोबर तो म्हणत असतो की हो काळजी करू नका, मी करेन सगळं व्यवस्थित, तुम्ही एकदम योग्य व्यक्तीला फोन केला आहे. पण त्यावर मग आता अवनीचे बाबा म्हणतात, तुझे पैसे मिळतील ठरलेत त्यापेक्षा जास्त मिळतील, पण हो जर काही चूक केलीस, काही कंप्लेंट आली तर मात्र दिलेले पैसे काढूनही घेई ना. त्यावर मग तो म्हणतो की नाही कंप्लेंटची संधी येणारच नाही. त्यानंतर मग लगेचच राजा फोन कट करतो. आता राजा सांगत असतो की उद्या मला नाशकात जायचं आहे, तिकडे एक म्हणजे बुकिंग आलं आहे. त्यावर तो म्हणत असतो बारका की अरे दादा असं काय करायलास, उद्या आपल्या यशोदाला बघायला मुलीकडचे येणार आहेत नाही का, घर बघायला आपलं. त्यावर राजा म्हणतो अरे बापरे. त्यावर मग आता बारक्या म्हणतो, अरे दादा मग तुझा काय हरकत नाही, आम्ही आहोत की इथं, आम्ही सांभाळून घेऊ. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता यशाच्या वडिलांनी आता सरळ अगरबत्ती घेतलेली असते, ते अगरबत्ती जाळतात आणि ती अगरबत्ती आता सुलू आत्याच्या चेहऱ्याभोवती फिरवत असतात. सुलू आत्या आणि आता संतोष हे दोघं जण झोपलेले असतात. आता सुलू आत्याला अगरबत्तीच्या वासाचा वास आल्याबरोबर सुलू आत्या उठते आणि बघते तर काय, आता इकडे अगरबत्ती फिरवतोय यशाचा बाप तिच्या भोवती. मग आता बाबांनी अगरबत्ती फिरवलेली बघून ती घाबरते आणि उठून बसते. त्याबरोबर बाबा अगरबत्ती फिरवतच असतात. ती म्हणत असते, अरे रे कोण आहेस तू, कशाला आलायस इथं. आता ती घाबरलेली असते. त्याबरोबर मग बाबा म्हणत असतात, कशाला उठली, झोप झोप की, काही गरज काय तुला उठायची. त्याबरोबर ती म्हणत असते, तू कशाला आला इथं एवढ्या रात्रीचं, निघ माझ्या घरातनं बाहेर हो, चालतं हो. त्याबरोबर मग ते म्हणत असतात की मी निघण्यासाठी आलेलो नाही आहे, मी इथेच थांबण्यासाठी आलो आहे, हे बघ ऐक माझं नीट. त्याबरोबर ती आता दुसऱ्या भावाला आवाज देऊ लागते, दादा दादा दादा, अरे उठ की दादा. पण तो काही उठत नसतो. तर इकडे आता बाबा हे तिला सांगत असतात, उद्या माझ्या यशाला पोरीकडचे बघायला येणार आहेत, आमचं घर बघायला येणार आहेत. त्यावेळी तू काय बी गोंधळ घालायचं नाही, तुला कुठं जायचं आहे तिकडे जा, जिथं जायचं असेल तिकडं, आमच्या दारात येऊन तमाशे करायचे नाही, समजलं. तर तोपर्यंत इकडे दुसऱ्या भावाला सुद्धा जाग येते. तो तिकडे येत म्हणतो, अरे तू काय करतोय आमच्या दारात. त्याबरोबर मग आता लगेचच बाबा त्याला हाताने तोंडावर बोट ठेवून इशारा दाखवतात, गप उभं राहायचं. मग आता ते लगेचच सुलू आत्याला म्हणतात, कळलं ना मी काय सांगायला आलो आहे ते, उद्या माझ्या पोराला पोरीकडचे बघायला येणार आहेत, त्यावेळी आमच्या दारात यायचं नाही, तुला जिथं जायचं आहे तिथं जा, पोलीस स्टेशनात, कोर्टात, मसनात, स्वर्गात, नरकात, जिथं जायचं असेल तिथं, पर कुठल्या बी परिस्थितीत
उद्या काय बी झालं तरी आमच्या दारात यायचं नाही, समजलं ना? नाही, माझ्यातला हैवान झोपी गेलाय, उगाच त्याला उठवू नकोस, समजलं ना? त्याबरोबर मग मात्र आता सुलू आत्या गप्प असते. त्याबरोबर बाबा तिच्या चेहऱ्याभोवती गोल 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 अगरबत्ती फिरवतात आणि मग आता ती अगरबत्ती दुसऱ्या भावाच्या हातामध्ये देतात आणि म्हणत असतात, लक्षात ठेव, मी जे सांगितलं आहे ते उगाच विसरून जाऊ नकोस, समजलं ना? त्याबरोबर ती म्हणते की हो हो कळलं. त्यावर मग बाबा म्हणतात, चल मग कळलं आता तुला, मग आता मी निघतो. आणि मग आता तिकडनं ते जात असतात. जातावेळी पुन्हा आठवण करतात, सांगितलेलं लक्षात ठेव, पुन्हा माझ्या वाटी जाऊ नको, माझ्या मुलाचं लगीन मोडल ह्यासाठी प्रयत्न करू नको, नाहीतर माझ्या एवढं वाईट कोणीही नसेल, समजलं ना? त्याबरोबर मग आता ती म्हणत असते की वय कळलं. आणि मग आता लगेचच पुन्हा एकदा ते तिला म्हणतात, ध्यानात ठेव, कुठं बी जा पण माझ्या दारात येऊ नको. आणि मग ते तिकडनं निघून जातात. आता बाबा हे जे काही वागलेले असतात ते सगळं बघून नलू आत्या इतकी घाबरलेली असते की बापरे, म्हणजे तिला पूर्ण घाम वगैरे फुटलेला असतो. बाबा जाता दरवाज्यात उभ्या असलेल्या दुसऱ्या भावाकडे सुद्धा बघतात आणि निघतात. त्यानंतर मग आता ते तिकडनं निघून गेल्यावर इकडे लगेचच सुलू आत्याला दुसरा भाऊ म्हणत असतो, बापरे सुले, बघितलंच ना? अगं आपल्याला आहे ना आता त्या यशाच्या लग्नाच्या आड यायला न गं, त्या यशाचं लगीन झालं नाही का नाही तर ह्या आपला जीव घेईल बाई. त्याबरोबर ती म्हणत असते, असं कसं दादा, काय बी झालं तरी ह्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद लागू द्यायचा नाही लागू द्यायचा ह्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद, बास, बाकी मला काय बी नगाय. त्याबरोबर मग मात्र आता दुसरा भाऊसुद्धा शांत बसतो. तर इकडे आता आत्या म्हणत असते, काय करायचं ते मी बघते, बघू उद्या काय होतंय ते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता स्वाती वहिनी ही अवनीकडे येते. अवनीवरती गच्चीवर उभं राहून खाली बघत असते. स्वाती वहिनी अवनीला विचारते, काय गं, काय झालं, खाली काय बघतेस अशी? अवनी म्हणते, काही नाही, बघते येतोय का कोणी देवदूत, येतोय का कोणी तारणहार माझी मदत करायला, मला वाचवायला. इतक्यात तिकडे राजा पोहोचलेला असतो. राजा वॉचमनला विचारतो, हा पत्ता बरोबर आहे ना, मला ड्रायव्हर म्हणून बोलवलं आहे. त्यावर वॉचमन राजाला सांगतो, बरोबर आहे. राजा तिकडनं आतमध्ये जात असतो. तर आता इकडे स्वाती वहिनी अवनीला म्हणत असते, अवनी अगं तू जे घडून गेलं आहे ते विसरून जा ना. हे बघ अवनी, तू ना आता चांगलं वागायला लाग आणि खाली चल बरं. एक तू इकडे आणि एक दुसरीकडे तुझा दादा जो रागवला आहे, ज्याचं काय बोलावं हे मला काही कळत नाही आहे. तू ऐक ना, तू जरा शांत हो ना, मला कळतं आहे तुझ्या मनाची अवस्था. अवनी म्हणत असते, नाही कळत आहे तुम्हाला कोणालाही, तुला आणि दादाला तर नाहीच आणि आईबाबांना पण नाहीच कळत आहे. कळलं? कोणीतरी यावं असं जो मला मदत करायला तयार होईल, माझा तारणहार बनवून येईल, ज्याला माझ्या स्वप्नांची किंमत असेल, जो मला माझं स्वप्नातलं घर बांधायला मदत करेल. आता हे सगळं अवनी बोलत असते. राजाची एंट्री त्यावेळी होत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता विवान हा म्हणत असतो की अरे मला वाटतं अजून यांना वेळ लागणार आहे, असू दे काही हरकत नाही, मी जातो, 2 तासाभरात येतो माझ्या मीटिंग्स वगैरे आटपून. त्याबरोबर दादा म्हणतो, थांब विवान, 5च मिनटं, स्वाती गेली आहे ना बघायला वरती, येत असतील त्या. त्याबरोबर मग विवान म्हणतो, अरे नाही काही हरकत नाही, उशीर होत असेल तर मी येतो ना जाऊन 2 तासाभरात. त्याबरोबर मग आता महेश दादा म्हणतो, नाही नको, कशाला, मी बघतो ना स्वतः, थांबा फक्त 5 मिनटं. आणि मग आता महेश स्वतः वरती जात असतो. त्यावेळी राजा घरात येतो आणि म्हणत असतो, विवान खानलकरांचं घर हेच काय? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विवान मागे फिरतो आणि म्हणतो, खानोलकर. त्याबरोबर मग आता पटकन ताबडतोब विवान मागे बघतो. मागे बघितल्यावर मागे त्याला राजा दिसतो आणि त्याला राजामध्ये आणि त्याच्यामध्ये झालेला वाद आठवतो. राजाने त्याच्यावर उचललेला हातही त्याला आठवतो. त्याबरोबर विवान जातो आणि त्याची कॉलर पकडतो. राजा म्हणतो, पुन्हा पकडली गच्ची. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे दादा हा मध्ये पडतो आणि विवानला म्हणतो, विवान सोड त्याला, विवान सोड. त्याबरोबर मग तो म्हणत असतो, नाही सोडणार आहे मी याला, आता पोलीस बोलवायलाच हवे. काम कर तू महेश, पोलिसांना कॉल कर, बोलवून घे, पोलिसांना बोलव. याने एवढी हिंमत केली की हा माझ्या घरात घुसला, हा बदला घेण्यासाठी इकडे आला आहे. आता हे इंग्लिशमध्ये विवान बोलतो. राजाला काही इंग्लिश कळत नाही. राजा म्हणतो, ओ साहेब, जे काय बोलायचं असेल ते कळेल अशा भाषेत तरी बोला.
त्याबरोबर मग विवान म्हणतो, अरे माझ्या घरात घुसलायस ना तू, काय बाहेर पोरं घेऊन आलास मला मारायला? जा घेऊन ये, किती पोरं आणायचीत ना तेवढी आण. हा विवान खानोलकर घाबरत नाही कोणाला. तू फोन कर पोलिसांना, फोन कर महेश. त्याबरोबर मग आता राजा म्हणत असतो, ओ तुम्हाला काय वाटतं, कोण आहे मी, गुंड? अहो ड्रायव्हर आहे मी, ड्रायव्हर म्हणून बोलवलं आहे मला इथं. आणि मग आता तो विचारतो, चंद्रकांत कोण आहेत, चंद्रकांत साहेब? त्याबरोबर मग आता लगेचच महेश म्हणतो, माझे बाबा आहेत. त्याबरोबर मग आता राजा सांगतो, हां मग त्यांनीच सांगितलं होतं ड्रायव्हर पाहिजे इथं म्हणून आलो आहे मी. त्याबरोबर हे ऐकून विवान रागवतो. त्याबरोबर मग आता लगेचच दादा म्हणू लागतो, अरे मला खरंच माहीत नव्हतं की बाबांनी, म्हणजे मला हे माहीत होतं की बाबा आपल्यासाठी एक ड्रायव्हर अपॉइंट करणार आहेत, पण मला हे माहीत नव्हतं की हा तोच ड्रायव्हर आहे म्हणून. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विवान हा त्याला बाजूला घेतो आणि दादाला सांगत असतो की मला हा ड्रायव्हर नको आहे. अरे जर रस्त्यात माझं याच्याशी पटत नाही, आमचे खटके उडतात, तर मग इथे काय पटणार आहे माझं याच्याबरोबर? ह्याला आत्ताच्या आत्ता इकडनं हकलवून दे, सांग काकांना फोन करून. त्याबरोबर मग आता दादा म्हणत असतो की नाही नको, ऐक ना विवान, अरे आत्ता बाबा मीटिंगमध्ये असतील आणि आत्ता जर मी त्यांना कॉल केला ना तर ते माझ्यावरही रागवतील रे. मी काय म्हणतो, मी बोलतो ना, मी बाबांबरोबर बोलतो, पण नंतर बोलतो, प्लीज ऐक ना. त्याबरोबर विवान म्हणतो, ठीक आहे तू नंतर बोलशील ना, मग मी आत्ता बोलतो, मी फोन करतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे तो म्हणतो, नाही नको मी बोलतो. आणि मग आता लगेचच महेश दादा बाबांना फोन करू लागतो. तर इकडे तोपर्यंत राजा विचार करतो, अरे ही लोक इकडे आहेत म्हणल्यावर त्या मॅडम पण इथंच असतील ना, मग कुठं पण ती. आणि मग राजा आता त्याची नजर सगळ्या घरात फिरवत असतो. त्यावेळी आता विवान त्याला म्हणतो, घरात काय बघतोयस रे? त्याबरोबर मग आता राजा हा विचार करत असतो की कुठं असतील त्या मॅडम. इतक्यात आता समोरून अवनी उतरून येते. आता अवनीला बघून राजा म्हणतो, अरे इथंच आहेत की या, पण जर आता ह्यानं मला कामावरून काढलं तर मग ह्यांना मला पुण्यांदा बघता पण येणार नाही. मग काय, राजा लगेच येतो आणि विवानचे पाय पकडतो. ओ साहेब नका मला कामावरून काढू नका हो. अहो मला कामाची लई गरज आहे. मला माहिती आहे की त्या दिवशी माझी चूक होती, खरंच चूक होती. मला माफ करा साहेब, मला माफ करा, दया करा माझ्यावर, दया करा. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विवान म्हणायला लागतो, बंद कर तुझी पाया वगैरे पडण्याची नाटकं, या सगळ्यांनी काही फरक पडणार नाही, उठ निघ इकडनं, चालतं हो. त्याबरोबर मग आता राजा लगेचच म्हणू लागतो, अहो साहेब असं काय करायला आहे, नका की असं वागू. अहो तुमच्या एका बाजूला मला करुणेचं प्रतीक देवी दिसायल्या आणि दुसऱ्या बाजूला मला रेणुकाई दिसायल्या. नका असं करू साहेब, मला द्या मला क्षमा द्या, क्षमा द्या. येत्या तुमच्या दगडासारख्या मनाला पाजळ येत्या? नाही, नसेल येत तर मी अजून घाव घालतो. त्याबरोबर मग लगेचच विवान म्हणतो, त्याबरोबर राजा म्हणतो, साहेब प्लीज ऐका माझं. विवान म्हणत असतो की उठ आणि तिकडे जाऊन उभा राहा कोपऱ्यात. त्याबरोबर मग राजा उठतो आणि कोपऱ्यात जाऊन उभा राहतो. विवान हा राजाला म्हणत असतो, आता मी विचारेन तेवढंच बोलायचं. राजा म्हणतो, कामावरनं फक्त काढू नका. विवान म्हणतो, गप, एकदम गप. त्याबरोबर मग राजा गप्प बसतो. तर विवान त्याला विचारत असतो, त्या दिवशी चूक कोणाची होती? राजा म्हणतो, माझी. त्यावर विवान म्हणतो, नो साईडमधून कोण आलं होतं, नो एंट्रीमधून? त्यावर विवान म्हणतो, बोल की. त्याबरोबर राजा म्हणतो, मी आलो होतो नो एंट्रीमधून. त्याबरोबर पुढे मग आता लगेचच राजा म्हणतो, साहेब चूक माझी होती, म्या तुम्हाला सॉरी म्हणतो आणि यांच्या वतीनं मी मॅच तुम्हाला सॉरी म्हणतो, पण मला नोकरीवरनं काढू नका. त्यावर विवान म्हणतो, जा आणि लगेच गाडी धुवायला घे, चल. त्याबरोबर लगेचच राजा विचारतो, म्हणजे कामावरून काढत नाही आहेत ना? विवान म्हणतो, निघ. त्यावर राजा म्हणतो, कामावरून काढत नाही आहेत, आणि तो तिकडनं निघून जातो. त्यानंतर इकडे अवनी, विवान, त्याचबरोबर दादा आणि वहिनी सगळे जेवायला बसलेले असतात. विवान अवनीला म्हणालेला असतो, तुझ्या या शांततेतच मी तुझं सॉरी समजतो. त्यानंतर आता अवनीला बघण्यासाठी इकडे आता राजा घरामध्ये आलेला असतो. आता विवान हे सगळं बघत असतो. त्यानंतर आता
अवनी, दादा, वहिनी तिघं वरती असताना अवनीची चिडचिड होत असते. अवनी रागाच्या भरात फुलदाणीतली फुलं काढते आणि दादाला फेकून मारत असते. ती फुलं खिडकीतून खाली पडतात आणि त्यातलं एक फूल आता बरोबर राजाच्या हातावरती पडतं. राजा आता त्या फुलाकडे बघत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.